लग्नाच्या 2 दिवस आधी अपहरण झालेल्या त्या मुलीने अखेर कोर्टात घेतलेली ही पलटी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। नक्की काय घडलं सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा धक्कादायक आणि महत्त्वाच्या बातम्या आम्हीच तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत असतो। पुणे जिल्ह्यातील भिगवण बाजारपेठेतून एका तरुणीचे तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पोट टाकून अपहरण केल्याचा खळबळजनक आरोप झाला होता। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केली। सुरुवातीला या तरुणीने एक व्हिडिओ शेअर करून माझे अपहरण झाले नसून मी माझ्या मर्जीने प्रेमासाठी आली आहे असा दावा केला होता। कोर्टात आईने टाहो फोडला तरीही मुलगी सुरुवातीला तिच्याकडे बघायलाही तयार नव्हती। मात्र सुधारगृहात 5 दिवस राहिल्यानंतर इंदापूर कोर्टात झालेल्या सुनावणीत या मुलीने अचानक सर्वांनाच धक्का दिला। ज्या प्रियकरासाठी ती पळून गेली होती त्याला सोडून आता तिने आपल्या आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। या एका निर्णयामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय वळण मिळालं आहे। मुलीने घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।